हाय मित्रांनो, फायनली पोहोचलेलो आहे आपण. पूर्ण बर्फामध्ये आहे बघा. थांबून गेलो. पराठा आहे. हो ना मित्रांनो, हा आवाज फील करा तुम्ही. काय करते पूजा आहे? गोला बनवते. थंड लागत आहे हो. मित्रांनो, आजच्या आहे ना सेकंड डे. व्लॉगच्या सुरुवातीतूनच करू हॉटेलपासून. आजचा दुसरा दिवस असणार आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण कुठे कुठे फिरणार आहे, काय काय करणार आहे, सर्व बघू आपण. आजूबाजूचा प्लेस बघू शकता तुम्ही. हॉटेल एकदम बेस्ट हॉटेल्स आहे. पूजा आज आपली गाडी येऊन गेलेली आहे. बस. मित्रांनो, मागे ना आता मी सोलंग व्हॅली जाते. सोलंग व्हॅलीला तिथे पूर्ण बर्फ आहे. तर मागे स्वेटर्स इथून घ्यायचे आपल्याला रेंटने आणि मग सोलंग व्हॅलीला जायचं आहे. मित्रांनो, आता आहे ना मित्रांनो, हा ड्रेस घेतलेला आपण इथे 250 म्हणून. 250चा ड्रेस. हे शूज आहे आणि त्याच्यानंतर हे मध्ये त्यांनी सॉक्स पण दिलेले नरमवाले. त्यांचं म्हणणं असं आहे की वो सॉक्स जर नाही घातले तर पाया सुजून जातं. हा पूजाचा ड्रेस आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय का? थंड थंड. हो. आणि मित्रांनो, हे दादांनी सांगितले ये क्या रहता है? जैसे स्कीइंग ट्यूब करना है, ले लो भैया, जैसे आपने आगे झिप लाईन घेतलेली आपण. देखेंगे ना ऊपर आपको कॉल. बूट्स आता आपण घातलेले आणि हे सॉक्स होते. पूजाचा ड्रेस एकदम मॅच झालेला आहे. माझा दाखव दादा. पूजा, हा ड्रेस आहे पूर्ण. हे शूज आहे. हा पूर्ण झिपलाईन आहे वो मस्त. असा वर पर्यंत घालू शकतो आपण. आता आपण तयार आहे आता बर्फामध्ये जाण्यासाठी. चला मग बर्फामध्ये. हे मोठं स्वेटर घातल्यानंतर अजून थंडी वाजते मध्ये. पायांना पण थंडी वाजते जास्त. आता आपण झिपलाईन जवळ आहे मित्रांनो. ही पूर्ण झिपलाईन आहे. तुझी बॅग गाडीत ठेवून दे. हा बस ग खाली बस. हाय मजा. मित्रांनो, इथली मजा तर लय भारी होती. एक नंबर सीन होता. हे बघू शकता खाली किती खोल आहे. इकडनं आपण केलं आता. पूजा, मजा आली का? कसं वाटलं मग? मित्रांनो, हा आवाज फील करा तुम्ही. पूर्ण शांती आहे. कसलाच आवाज नाही आहे, ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा. पूर्ण नेचरचा आवाज आहे. एकदम गोठले जाता. आपला छोटासा पपी भेटलेला आहे इथं. पपी एकदम मस्त छान. आता वो इथं आहे ना आम्ही चहा नाश्ता ब्रेकफास्ट करू आता लवकरच या हॉटेलमध्ये. सुन आता मेनू कार्ड आहे. एक पराठा आणि एक पुरी भाजी रेडी आहे. आपण ऑलरेडी पहिलेच ऑर्डर देऊन दिला होता. पराठा आहे. हो ना. पुरी भाजी कशी टेस्ट सांग बरं का. नाही पुरी भाजी कोण खाते? पूजा खाते. कसं आहे मग? पुरी भाजी मस्त आहे.
पुरी पूर्ण सॉफ्ट आहे आणि पुरीची साईज पण बघू शकता मोठी खूप. भाजी कसली आहे? वाटाणे बटाटे बारीक केलेले. बेस्ट आहे. पराठ्यासोबत त्यांनी आचार दिलेला आहे. पराठा टेस्ट करू आता. पूर्ण गरम आहे पण सॉफ्ट आहे. आधी फक्त साधा टेस्ट करू. पराठ्याचे पण पूर्ण पैसे वसूल आहे. हा आपण 90 रुपयाचा पराठा घेतला आहे आणि पुरी भाजी 150ची आहे म्हणजे 150 रुपयाची. आता लोणच्यासोबत टेस्ट करतोय. आता आपला पराठा जो आहे याच्यासोबत टेस्ट करू. रायता दिला त्यांनी पुरी भाजीसोबतचा. बेस्ट आहे. पोचलो अटल टनलच्या पहिलेचा हा नजारा आहे. पूर्ण बर्फाचे मोठे मोठे पहाड. ट्रॅफिक जाम लागलेला आहे. टू व्हीलर को क्यों रोका दिए? नहीं क्या ये अटल टनल है. अटल टनल टोटल म्हणजे 9 किलोमीटरचा आहे. टनलच्या बाहेर पूर्ण पोलीस प्रोटेक्शन राहतात मित्रांनो. पूर्ण सिनेरी वातावरण आहे. फुल बर्फच बर्फ. हे लोकेशन आहे आजचं. घेऊन आहे तू पण करते का व्हिडिओ? जबरदस्त. ब्रिज तर भारी. लाहौल मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आपण. पूर्ण बर्फामध्ये आहे बघा. या लोकेशनचं नाव असं आहे गुफा हॉटेल. मागे बघू शकता तुम्ही एक ग्रीन कलरच्या शेडमध्ये एक गुफा हॉटेल आहे. त्या लोकेशनमुळेच या ठिकाणचं नाव पडलंय गुफा हॉटेलचं लोकेशन. पूर्ण बर्फच बर्फ आहे. चालताना पण पायामध्ये आम्ही बूट्स घेतले म्हणून काही वाटत नाहीये. पूजा कसं वाटतंय? एकदम भारी वाटते. मस्त वाटतंय. हे बर्फ स्की पण करणार आहे. एक नंबर मजा येणार इथं स्की करायची. स्कीची प्राइस अशी होती कपल आहे म्हणून आम्ही 1000 रुपये घेतले. जबरदस्त काय लोकेशन आहे भाई. फुल बर्फ. बघू शकता हा डोंगर आहे भाई. जाम मजा. पूजा खाली घर बसली तू? बसून लागते मला थंड. मग काय वाट लागते का थंड? पायाला थंड लागते ना थोडं. लोकेशन एक नंबर आहे मित्रांनो फिरण्यासाठी. जबरदस्त. बाजूला बघू आपण याक राईड आहे. पूर्ण याक राईड आहे. नदी वाहते मस्त. की थंडी हवा येते इथे म्हणजे मी सांगू नाही शकत आहे. जबरदस्त लोकेशन आहे. ओ हो काय हो. ही बाई पडून गेली. बाई तर स्की करता करता बाई पडून गेली. पण करायची आपल्याला. स्की करू आता मग पहिले. चला हो ही पूजा बघा काय करते. बर्फ हो डोक्यावर नको टाकू का. थंड थंड आहे का इथं. गोला पण होते. थंड लागे रे. हो लागून जाईल. अशा कर. आता आमची ना स्किनिंगची चिठ्ठी पडून गेली होती. बरं झालं पूजाला दिसली बो. नाही तर आपले 1000 रुपये वाया गेले असते. स्की करू आता मस्त. आपली चिठ्ठी बरं झालं सापडली नाही तर ना नुकसान झालं असतं आपलं. का ग बाई.
कॉफी रहता है, सॉफ्ट कवर कैसे रहता है? 40 रुपीज़ पर फोटो। 40 रुपये. चला भाऊ स्की करायला. मजा. पूजा तुला जमेल का? जय बजरंगबली. हे बघ असं जाऊ शकतो. असू नको ग, नीट कर ना ग. भारी भारी. पडून गेली रे भोई. भाऊ स्की करून तयार एकदम बेकार हालत खराब होऊन गेली ती. पूजा तर 2 वेळा पडून गेली, मी पण 1 वेळा पडून गेलो. बेकार रिस्की काम आहे इथं. आता आम्ही घसरगुंडी खेळतो आहे. सरक सरक पुढं सरक. सरक ना ग. भाऊ आम्ही सरकलो नाही डायरेक्ट घसरगुंडी. पूजा बी सरकली नाही. थांबून गेलो. ये लवकर ये. आता आहे ना इथं थोडं फिरून बघू. एवढी गर्दी का बरं तिकडं, ते पण बघू आपण. गाड्या आहे तिकडे, गाड्यांमध्ये खेळू ना. गाड्या. हे बघ गाडी ते. चला भाऊ. हे बघा भाऊ मनालीची म्हैस कशी आहे. मनालीची म्हैस. खाली जाऊ नदीमध्ये मासे पकडू तिथे. हो बर्फ कोणता आहे? बर्फ पिघळ होती का तू? बापरे. पडली. तिथं काय मासे शोधते का? बर्फाचं पाणी बर का. मध्ये नको तर जास्त थंड बर का ते. पाणी किती स्वच्छ आहे. बर्फातलं पाणी हा इथं सर्व काही. आता पूजा बघा कोणत्या या दगडावर बस. नको नको भोई ऐकत नाही रे भोई पोरगी. दगडांमध्ये काय करते बस. हो अरे काय करते इथं नदीच्या समोर तपस्या करते. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आहे ना अटल टनलच्या बाहेर आता आम्ही आलेलो आहेत. आजच्या सेकंड डेचा दुसरा स्पॉट आहे हा. जाताना लागला होता पण आम्ही येताना करतोय. बाकी तुम्ही बाजूचे नजारे बघू शकता. पूर्ण डोंगर म्हणजे डोंगर आहेत. आता कुठं उभी तू? रोहतांग. पूर्ण मित्रांनो आजची होळी आहे. होळीच्या दिवसाला पूर्ण पब्लिक गर्दीच आहे खूपच. आणि वातावरण म्हणजे 1 नंबर वातावरण इकडे आहे. पूर्ण ऊन आहे. ऊन जर राहिलं नसतं तर पूर्ण चिल्ड वातावरण राहिलं असतं, थंड. रंगा आहे आपला झेंडा. मोठा झेंडा तिकडे बघ पूजा. हरिण मशीन. हरिण मशीन. हे बघा हे हरिण आहे पूर्ण बनवलेलं. अशी बनावट आहे त्याची. पूर्ण लोखंडी स्पेअर पार्टने बनवलेलं आहे. आणि हरिण काय म्हणते आपल्याला इथे लिहिलेलं आहे. काय करते ग? नको ना एवढ्या खाली काय करते? बर्फामध्ये खाली. जबरदस्त वातावरण एकदम भारी इकडचं. जो डोंगर आहे समोरचे पूर्ण बर्फाने झाकले गेलेले. इकडे पण बर्फ आहे पण झाडांमुळे थांबलेला तो बर्फ.
मित्रांनो आत्ताच्या आहे ना तिसऱ्या स्पॉटला आपण पोहोचलेलो आहे, जे की महर्षी वशिष्ठ यांचं मंदिर आहे या ठिकाणी. आणि रस्ता आहे ना जास्त छोटा आहे, तिथे पार्किंगची व्यवस्था पण नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं पहिलेच उतरलोय मंदिराच्या. आता याच्या पुढे आपण थोडं पायी पायी जाऊ. आपण आता मंदिराच्या एकदम जवळच आहे मित्रांनो. आता नाही ते चप्पल वगैरे काढून ठेवून देऊ. अरे पप्पी बघा हो किती मोठा आहे. काळे कलरचेच कुत्रे हो जास्त येते. चला लवकर दर्शन घेऊ, संध्याकाळ पण जास्त होते. मित्रांनो बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर कसा आहे मंदिराच्या. मित्रांनो मंदिर बघू शकता तुम्ही कशी बनावट आहे. पूर्ण असं कोरीव काम केलेलं आहे आणि सर्व लाकडाचं मंदिर आहे या ठिकाणी. आणि हे आता आपण महादेवाचं मंदिर आहे, शिव मंदिर. सर्व सजवले गेलं होतं मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही बारीक बारीक कशी कलाकृती केलेली आहे त्या मंदिराची. साधू बाबा बसलेले मंदिराचे, पुजारी वाटतं. दर्शन घेऊ आपण. मंदिराचा मधला गाभारा आहे मित्रांनो, हा महादेवाची पिंड आहे. नमस्कार करू आपण. मित्रांनो आता आहे ना आपण महर्षी वशिष्ठ यांच्या मंदिरामध्ये आपण जात आहोत. हा मंदिराचा पहिला प्रवेशद्वार आहे. हे तुम्ही नाव बघू शकता, महर्षी वशिष्ठ जी का प्राचीन मंदिर व कुंड आहे, दोघं पण आहे मित्रांनो तिथे. आता आपण जाऊ तिथे मध्ये. जास्त करून मित्रांनो मनालीमध्ये तुम्हाला लाकडाचंच बांधकाम दिसणार आहे आणि मंदिर पण एकदम प्राचीन प्राचीन आहे. आता आहे ना महर्षी वशिष्ठांचं कुंड आहे, तिथे जातोय आपण. हा पूर्ण परिसर आहे कुंड्यामधला आणि गरम पाणी राहतं मित्रांनो. त्याच्याच पुढे हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. आजचा दिवस आहे ना मित्रांनो कंप्लीट झालेला आहे. आता आम्ही सरळ आहे ना हॉटेलकडे जाते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.